हे घर आहे वाटतं नवऱ्या मुलाचं. इथे सगळी लोक आतमध्ये जात आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता आम्ही चाललोय तरवळ कुळेवाडीमध्ये. तर कशा निमित्ताने चाललोय, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की असं म्हटलं, लग्न ठरलं की अशी एक चहा पाण्याच्या नंतर एक अशी प्रथा असते की घर बघणी अशी एक प्रथा असते. आमच्याकडे ती प्रथा बंद आहे, परंतु तरवळ गावामध्ये ती चालू असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ही प्रथा चालू आहे, तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी येऊन घर बघून जा. तर नवरी मुलीकडची माणसं असतात, ती नवऱ्याच्या घरामध्ये जाऊन घर वगैरे बघून येतात. म्हणजे आपली मुलगी, आपल्या वाडीतली मुलगी किंवा आपली मुलगी ज्या घरात द्यायचं आहे त्या घरात त्यांचं ते घर कसं आहे, त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे हे बघण्यासाठी गावकीतील सगळी मंडळी, स्त्री पुरुष जमून त्या ठिकाणी घर बघण्यासाठी जात असतात आणि ते घर बघून येत असतात. अशी काहीतरी ती प्रथा आहे आणि ही आधीपासून चालू झालेली प्रथा. ही आमच्याकडे प्रथा बंद केलेली आहे, परंतु काही गावामध्ये अजून सुद्धा या प्रथा परंपरा चालू आहेत. तर तुमच्या गावामध्ये ही परंपरा अजून प्रथा चालू आहे काही कमेंट करून नक्की सांगा. तर चहा पाणी झाल्याच्या नंतर घर बघणी हा कार्यक्रम असा असतो. मुलीच्या घरचे पाहुणे सगळे मुलाकडे घर बघण्यासाठी जातात. ज्या घरामध्ये आपली मुलगी नांदायला जाणार आहे ते त्या ठिकाणचा परिसर, त्या ठिकाणचं ते घर कसं आहे ते बघण्याची ही पद्धत आहे. तर ह्या पद्धतीमध्ये काय काय असतं काय मला माहीत नाही, मी कधी गेलो नाही, पहिल्यांदाच जातोय, पहिलाच हा अनुभव आहे. कारण का तर मला जाण्याचा योग असा आला की या प्रथेसाठी खरं तर वाडीतील महिला आणि पुरुषच जातात जास्त, पोरं वगैरे असे कोण जात नाही. मला जाण्याचा योग आज असा आलाय कारण की माझी मम्मी मीटिंग निमित्त बाहेर गेलेली आहे. तर त्यानिमित्ताने घरातील एक कोणतरी गावकी सांभाळायला माणूस हवा, म्हणून ही एक पद्धत असते आपल्या गावची. तर त्यानिमित्तानं मला म्हणाले तू तिकडे जा, मला मीटिंग आहे, त्या मीटिंगला मी जाणार आहे, म्हणून मी आज तिकडे चाललोय. म्हणून हा योग आलाय. म्हटलं आज व्हिडिओ करूया, काय असते काय पद्धत असते. मला काय यातला काहीच अनुभव नाही, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा अनुभव घेईन आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्याल, म्हणून आजचा व्हिडिओ चालू केलाय. तर चला, आता चाकादेवीमध्ये आहे. तर सकाळी कामानिमित्त इकडे चालू आहे आणि आत्ता निघतोय मी तिकडे जाण्यासाठी. इकडून आमच्या वाडीतून टेम्पो येणार आहे, तर टेम्पो आल्याच्या नंतर मग तिथून निघायचं आहे. आता टेम्पो निघालाय वाडीतून, मला कॉल आला होता म्हणून मी लगेच तिथून निघून आलो. इथे गाडी लावले आणि टेम्पोतून जायचं आहे आपल्याला सगळ्यांसोबत. टेम्पो आता आलेला आहे, तिकडं आहे टेम्पो, चढायचा आपल्याला. वाडीतनं टेम्पो आलाय, आता इकडे माणसं आलेत घर बघायला जायला. घर कसं तुम्हाला सांगतील है ना. आपण घर बांधायला जातोय. नवीन बांधून दिलं तर चांगला आहे, उलट नवीन बांधून दिलं तर चांगला आहे. तू मला पुढे किती चल, तू येत नाहीस काय? अगे चल जाऊन ये, अगे चल जाऊन ये पटकन, 2 मिनिटं यायचं काय, जास्त वेळ काय? अरे लागलाय नाही आता, जाऊ दे. करता येत आहे काय? आपण काय म्हणतोस बोल अप्पा. पालका लावायचा काय? लावायचा अगोदर चढायचा, पालका लावायच्या आधी चढायचा, मग पालका कोण लावील? ही पेप्सी पंड्याप्पा स्पॉन्सर केली आहे. तर पंड्याप्पा स्पॉन्सर केलेली आहे पेप्सी. सुतारवाडी मध्ये ऑफ रोड आहे इकडे, जवळपास आलेला आहे आम्ही वाडीत त्यांच्या.
आता माणसं उतरतात. एक एक उतरतात सगळी. मला कोण खाली उचलत आदेश आदेश. तू माझ्या वजनात दबून जाशील. हा ते माझी चप्पल दे इकडे. आपण तर थांबा इकडे पण हवं. तू थांब, इकडे पकड, इकडे पकड. हा असं पुढे बसायची ती नाही बसली. पहिल्यांदाच इकडे आलोय मी. होय, रवळ कुलियेवाडी नाही, सुतारवाडीत त्यांचं घर आहे ऍक्च्युली. कुलियेवाडी खाली आहे का तिकडं? तिकडं अच्छा अच्छा. हा, कुलियेवाडी तिकडे पलीकडे आहे. इकडे मी पहिल्यांदाच आम्ही आलो. हे घर आहे वाटतं नवऱ्या मुलाचं. इथे सगळी लोक आतमध्ये जात आहे. हे आहे नवऱ्या मुलाचं घर. अशा पद्धतीने संपूर्ण घर शूट करता नाही आलं. परत व्हिडिओ करू नका, पण व्हिडिओ करतो. आता जेवायला वाढले आणि इकडे नॉनव्हेज जेवण आहे. चिकन, भात, वडे, त्याचबरोबर कांदा, लिंबू सगळ्यांना पंक्तीमध्ये बसवलंय. म्हणजेच आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करतात थोडक्यात. निघालेलो आता घरी जेवण वगैरे मस्त आहे की. हा चला, हलका काढा आता. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे पुन्हा जाकादेवीमध्ये. तर अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम होता. तर थोडक्यात आज समजलं की घर बघणी म्हणजे सगळेच मुलीकडची माणसं जाऊन ते घर बघतात, त्याचबरोबर त्या गेलेल्या माणसांचा मुलाकडची माणसं पाहुणचार करतात. म्हणजेच थोडक्यात चिकन भाताचं वगैरे जेवण होतं मस्त आहे की. जेवण पण एक नंबर होतं, छान केलं होतं जेवण खरंच. तर अशा पद्धतीने ही प्रथा असते. म्हणजे ते घर बघितलं जातं, त्याचबरोबर त्यांचा पाहुणचार त्यांचे लोक पाहुण्यांचा करतात आणि चर्चा रंगते. त्याचबरोबर नंतर मग सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा घरी येतात. अशी ही प्रथा असते घर बघणी म्हणजे. मी पहिल्यांदाच गेलो होतो अशा म्हणजे ह्या प्रथेला, घर बघणीला. तर मला सुद्धा समजलं, त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये समजलं. तर आजचा ब्लॉग ह्यासाठी खास चालू केला होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.